मी रोहन स्वागत करतो तुमचं पुन्हा एका आपल्या छानशा अशा ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. आपण यावर्षी आलेलो आहोत स्पितीची राईड करण्यासाठी. आत्ता सध्या हॉटेल शगुनमध्ये आम्ही राहिलेलो आहे आणि उद्या सकाळी 7 वाजता आमची राईड चालू होईल. नेहमीप्रमाणेच ही राईडसुद्धा फॅमिली राईड आहे आणि त्यात बाकीचेसुद्धा. आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. संध्याकाळचे बरोबर 7:45 वाजलेले आहेत आणि सगळ्यांच्या 2 गाड्या ट्रान्सपोर्टहून आलेल्या आहेत, त्या आणलेल्या आहेत आणि थोडं छोटं मोठं आरशे वगैरे जे काय काम होतं ते केलेलं आहे आणि बाकी चेन ल्यूब वगैरे सगळं झालं आहे. आणि एकंदरीत तुम्हाला थोडा आमच्या सगळ्या ग्रुपची ओळख करून देतो. प्रत्येकजण आपापली ओळख सांगेल. हॅलो, प्रमोद चौगुले, डिग्रज, ही श्वेता, प्रतीक्षा, माझी ओळख ऑलरेडी आहे. ह्या आपल्या जुन्याच मेंबर आहेत. ही अभिजित लठ्ठेंची मिसेस आणि ही आपल्या अश्विनची मिसेस. हे आपले बाकीचे रायडर बसलेले आहेत. मिस्टर अभिजित लठ्ठे, वेल नोन अश्विन उनसेमार आणि जयदत्त शिंदे. आकाश बडे डॉक्टर आमचे आलेले आहेत, डेंटिस्ट. तर असे आम्ही 6 कपल 12 जण आहोत जे उद्या सकाळी स्पिती राईडसाठी निघणार आहोत. चला, छोटी मोठी किरकोळ कामं आहेत ती करून मस्तपैकी जेवण करून झोपी जाऊ. झोप महत्त्वाची आहे जेणेकरून उद्या सकाळी आमची राईड छान होईल. चलो, भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आमचा दुसरा दिवस आणि सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. 8:37 झालेत बरोबर. आणि बऱ्यापैकी आम्ही सगळी तयार झालेलो आहे. बाकीचे अजून थोडे या लागलेत. नाश्ता वगैरे छानपैकी आमचा झालेला आहे. वातावरण तसं थोडंसं ढगाळ टाईप आहे. हॉटेल काही लोक तयार झालेत. पूनम वहिनी जद्दा ऑन टाईम. मी आणि श्वेता, ही आमची व्हॅन आहे, गाडी आहे 12 सीटर आणि यामधून आम्ही शिमल्यापर्यंत जाणार आहे. शिमल्यामध्ये आम्हाला गाडी मिळेल. काही कारणास्तव आमची गाडी घेता आली नाही आम्हाला ट्रान्सपोर्टमधून, त्यामुळं आम्ही आता शिमल्यामध्ये गाडी घेईन. 2-5 मिनटात आम्ही आता इथून शिमलाच्या दिशेने निघणार. आत्ता आम्ही हे शगुन हॉटेल झिरकपूरमध्ये आहे, चंदीगड झिरकपूर. तिथून आता आम्ही जाणार. आजचा स्टे आहे आमचा नारकंदाला, जे इथून जवळजवळ 150 ते 250 किलोमीटर आहे. आणि पहिला स्टॉप आमचा फ्युल स्टॉप तो झाला की शिमला. आणि शिमल्यामध्ये आम्ही पोचलो आहे. शिमल्यामध्ये पोचल्यानंतर मला ही गाडी मिळाली आहे. गाडी घेऊन आता बाकीचे रायडर पण आलेत. फ्यूल टॉपअप केलं आहे आणि आता इथून आम्ही निघणार नारकंद्यासाठी. टाईम झालं आहे 1:45 वाजलेत बरोबर. चला, आपण निघूया. राईड स्टार्ट केली आहे. सगळं गिअरअप झाला. रोड गरम व्हायला लागले. आत वातावरण असं ह्युमिड असल्यासारखं आहे. आत्ता जस्ट थोडा पाऊस पडून गेला आहे, त्यामुळं कदाचित ह्युमिड झालेला असावं. हाय शिमला. सगळी रस्त्यावरच ओळीनं हॉटेल आहेत. कमर्शलायझेशन फुल झालं आहे. परत लगेच मौसम बदलला. छान गारठा आला परत.
खाली व्हॅलीमध्ये काही दिसतच नाही. हां एक पार्किंग. शिमल्यातून थोडंच बाहेर पडलो आहे तोपर्यंत बारीक ड्रिझलिंग, परत पाऊस चालू झाला आहे. पाऊस धड पडत नाही, धड थांबत नाही. रेनकोट घालावं काय नाही हेच समजत नाही. घातलं तर लगे उकडायला चालू होतं, पाऊस थांबतोय. आणि घातलं नाही तर बारीक भिजत राहते. धन्यवाद. हे बहुतेक शिमलामधून आम्ही बाहेर पडलो असावं. हा आम्ही खुफरी रोडला लागलो आहे आणि सगळीकडं हेच आहे, फॉगच झालं आहे. मस्त वळणावळणाचे रस्ते आहेत. हॉटेलमध्ये आम्ही थांबून जरा नाश्ता केला. नाश्ता कम जेवण असंच केलं. वाजलेले आहेत जवळजवळ 4:30 आणि अजून आम्ही शिमला पूर्णपणे सोडलेलं नाही आहे. इथून नारकंदा जवळजवळ 53 किलोमीटर आहे. कंटिन्यू पाऊस लागून राहिला आहे आता, त्यामुळं रेन गिअर सगळ्यांनी घातलेले आहेत. पण एकंदरीत थोडा डिले आम्हाला झालेला आहे. आम्हाला याक दिसलेत, याक. नारकंदा 48 किलोमीटर आहे इथून. व्हिजिबिलिटी फारच कमी आहे, पूर्ण धुकं आणि बारीक पाऊस. पण 3 किलोमीटर नंतर पाऊस गायब झाला. एकदमच रस्ते कोरडेच. अजून रेनकोटवरचं पाणीसुद्धा वाढलेलं नाही आहे, पण इकडं पाऊस एक थेंबसुद्धा नाही. विशेष आहे. पूर्ण ढगच आहेत रस्त्यावर.
बघा क्लिअर दिसते. ओ पुढं चांगलेच काळे ढग दिसतात. हा 30 किलोमीटर आहे. हां तासभर. देवी मोड म्हणून काहीतरी बहुतेक मंदिर दिसते. हो प्रत्येक टर्नला वेगळंच वेदर दाखवते इथं. चला टूर गाईडनं म्हटला तुम्ही व्हा पुढं, म्हणून आता मी पुढं जात आहे. बाकीचे सगळे मागून येत राहतील. विजिबिलिटी ना के बराबर. अरे इथला डोंगर कुठं नेला. ए ॲपल ॲपल ॲपल. फॉगी वेदर. इकडं काय फॉगी म्हणतात की क्लाउडी म्हणतात, द्यावाला माहिती. पावसाचा फटका बसू नये म्हणून बहुतेक नेट मारून ठेवलं आहे, किंवा मे बी चिमण्या वगैरे टोची मारू नयेत म्हणून सुद्धा नेट लावलेला असावं. मस्त सफरचंदाची शेती, पाहिजे तेवढे घ्या.
नन्नी गावाचं नाव. आता सगळं हिरवं हिरवं आहे. पुढं जाईल तसं सगळं डार्क रेगिस्तान. धडाधड पाऊस. पुढं पूर्ण काळं दिसतंय. त्याचा अर्थ जोरात पाऊस पडणार आहे. पडणार आहे नाही, चालूच असणार आहे. पावसाची खरोखर मजा आहे इकडं. हातावरचं पाणीसुद्धा अजून वाळलं नाही तर ढग गेला, पाऊस गेला. आयला खरोखर मजा आहे. रस्तेसुद्धा जिथं ते ढग काय थांबूनच राहतात का काय कोणास ठाऊक जागच्या जागी. परत अचानक पाऊस आणि धुकं. पुढचं काय दिसेना. पुढच्याचं लाईट तेवढं फॉलो करत जाणे एवढंच काम आहे. चला चला थांबले सगळेच. पियुष रेसिडेन्सी इथं आमचा आजचा स्टे आहे आणि आम्ही पोचलेलो आहे नारकंदामध्ये. नारकंदाच्या हॉटेलमध्ये आल्यावर आमचं असं छान वेलकम होत आहे. नक्की या ना तिकडून. वेलकम जी, वेलकम टू नारकंदा. यस. एक रहेगा, एक जर आकाश ना. चलो कोई नहीं, आपल्या आप एक स्लैब ले सकते हो कंबाइंड. हॉटेलमध्ये आम्ही जवळजवळ 6-6:30च्या दरम्यान आलो आणि आत्ता थोडं फ्रेश वगैरे झालो. हॉटेल एकदम मस्त आहे, मच रेकमेंडेड आहे आणि पियुष रेसिडेन्सी म्हणून नाव आहे नारकंदामध्ये. जरूर या. चला तुम्हाला एक आमची रूमची टूर दाखवतो. आता भलेही ते थोडी ही आमची रूम आहे 301
थोडी मेसी वाटत असेल, पण तरीही रूम अगदी प्रशस्त आहे, मोठी आहे. सोबत AC तर असतोच, पण इथं हीटरसुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. मस्त अशी छान रूम आहे. आणि इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे. छान, म्हणजे एकदम अगदी असं लॅविश म्हणतात ना, तशी रूम आहे. चला आपण आता खाली सगळीजणं बऱ्यापैकी जेवायला, काही जणं गेलेत, आपण जेवायला जाऊ. लिफ्ट आहेच. अरे रे 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 जस्ट लिफ्ट खाली गेली. पायऱ्याने जाऊ आपण खाली, तुम्हाला खाली दाखव. हे असे स्टेअरकेससुद्धा आहेत, पण एवढा सुंदर आहे, पूर्ण वुडनमध्ये, मजा येते. ही मेन एंट्रन्स आहे हॉटेलची, अशी लॉबी आहे जिथं आमचं मगाशी स्वागत वगैरे झालं. आणि इकडंच हा मस्त असा डायनिंग हॉल. बऱ्यापैकी जेवायला बसलेत. लगेच जेवायला आला.